अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील द्वारकानगर येथे भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या। नगरसेवक चषक द्वारकानगर आयोजित या 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धेला क्रिकेट संघांनी व प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दर्शवलाय। 5व्या वर्षी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धांचा अंतिम सामना पाहण्यासाठी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांची उपस्थिती लाभली आहे। तर 5 दिवस उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके व नगरसेवकांनी सदिच्छा भेट देऊन या स्पर्धेचा आनंद घेतलाय। या प्लास्टिक बॉल स्पर्धेचा अंतिम सामना मोठा रंगतदार ठरला असून या चुरशीच्या सामन्यात जय मल्हार क्रिकेट संघ नांदुरकी यांनी प्रथम बक्षीस 51,000 व ट्रॉफीचे मानकरी ठरले। तर उपसंघ म्हणून कालिका नगर 11 शिर्डी यांनी 31,000 रुपयांचं बक्षीस व ट्रॉफीचे ते मानकरी ठरलेत। या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी 51,000, द्वितीय पारितोषिक वसंत गोंदकर, नगरसेवक नंदुभाऊ गोंदकर, सुधीर शिंदे 31,000, तर तृतीय पारितोषिक किरण बोरहाडे, नगरसेवक अमितदादा शेळके यांनी 21,000 रुपये, तसेच चतुर्थ पारितोषिक नवनाथ जाधव यांनी 11,000 रुपये देऊन या स्पर्धेची उंची वाढवली आहे। आयोजकांनी विजेत्या संघांना बक्षिसे देऊन सन्मान केला व भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले। नमस्कार, मी रतन दिवर, राहणार द्वारकानगर शिर्डी। तर सालाबाद प्रमाणे आपण दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरत असतो, भव्य प्लास्टिक बॉल स्पर्धा, आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातून विविध प्रकारचे संघ येथे येत असतात आणि आपला खेळ दाखवतात। आणि या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा की दर सालाबाद प्रमाणे जे शिर्डीतले जे मान्यवर आहे, आपले सगळे नगरसेवक असू द्या किंवा बघणारे प्रेक्षक, यांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट होणं शक्यच नाही। त्याच्यामध्ये आमचे बंधू दीपक धिवर आणि आमचे मामा नवीन शेजवळ यांच्या याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे। सर्व इथले किंवा बाहेरचे जे पब्लिक येतात त्यांचा चहा पाण्याचा खर्च सगळं, म्हणजे आम्हाला काहीच बघावं लागत नाही। इथले लोक जे आहे, लोकल किंवा बघणारे प्रेक्षक सगळ्यांचा आम्हाला इतका सहभाग आहे का खेळ असा असतो की याच्यामध्ये थोडीशी चिडाचिडी होत असते, थोडेसे वादविवाद होत असतात, परंतु ते त्यांची खेळवृत्ती दाखवतात आणि खेळ शांततेत पार पडतो। आज 1 तारखेला आम्ही स्पर्धा चालू केलेली होती। आज शेवटचा सामना आज होणार आहे, फायनल। आणि आनंदाची गोष्ट ही आहे की दोन्ही संघ फायनलला गेले ते शिर्डीतले संघ आहे, जय मल्हार नांदुरकी संघ आणि दुसरा महाकाली कालिका नगर संघ। दोन्ही अत्यंत खेळवृत्तीचे प्लेयर आहे, वादविवाद कुठेच काही नाही, एकदम म्हणजे शांततेत आतापर्यंत खेळ पार पाडलेला आहे आणि आजची फायनल सुद्धा शांततेत होईल। आणि या स्पर्धा पूर्ण नेण्यात जेवढे प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळे अभय भैया असतील, जयश्रीताई थोरात असतील किंवा संदीप भाऊ सोनवणे असतील, सचिन भाऊ गायकवाड असतील, पप्पू भाऊ शेजवळ, जेवढे म्हणजे आता काही जर नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो सगळ्यांचे नाव घेणं पण शक्य नाही, पण सगळे नगरसेवकांचे मी आभार मानतो, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट होणं शक्यच नाही। कारण शिर्डी शहरात एक जे करमणूक आज उन्हाळा लागलेला आहे, सगळ्या लोकांना दुपारच्या भरी करमत नाही घरामध्ये, तर दिवसभर पब्लिक इथं बसून असते आणि या क्रिकेटचा आनंद घेत असते। त्याच्यामुळे जेवढे जे मान्यवर जे सहकार्य केलं त्यांचा मी आभार मानतो। नगरसेवक चषक जे आपल्या शिर्डीमध्ये जे भरलंय, जे त्याच्यासाठी जे आपल्या जे सहकार्य केले बक्षिसासाठी, तर मी विशेष नाव घेऊ इच्छितो। तर प्रथम पारितोषिक जे दिलेलं आपल्याला 51,000 रुपये, ते सौ जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष शिर्डी, आणि श्री अभय भैया शेळके पाटील, उपनगराध्यक्ष शिर्डी। द्वितीय पारितोषिक जे आहे 31,000 रुपये, तर श्री वसंत उर्फ अंकल गोंदकर पाटील यांच्यातर्फे दिलेलं आहे, आणि श्री सतीश नंदूभाऊ उर्फ गोंदकर पाटील यांच्या थ्रू, आणि सुधीर भाऊ शिंदे, नगरसेवक शिर्डी। तर तृतीय पारितोषिक जे दिलेलं आहे ते किरण भाऊ बोराडे, त्याच्यानंतर अमित दादा शेळके पाटील यांचं सहकार्य आहे, आणि चतुर्थ पारितोषिक जे आहे ते श्री नवनाथ जाधव सर, SS फायबर शिर्डी। आणि जे चषक वगैरे जे आहे इतर बक्षिस, तर त्याच्यामध्ये चषक सौजन्य श्री पप्पू भाऊ शेजवळ 500 कंपनी, त्याच्यानंतर ट्रॉफी सौजन्य जे आहे तर ते आशिरबाई सय्यद, अजिंक्य वाघ, कृष्णा शेठ चौधरी, श्री उमेश शेजवळ, आणि मंडप व साऊंड सौजन्य जे आहे दीपक भाऊ गोंदकर पाटील, श्री गणेश भाऊ सोनवणे आणि योगेश भाऊ गोंदकर पाटील, आणि इतरही भरपूर बक्षीस आलेले, पण ते वेळ आपल्याला ते नाव घेता येणार नाही। जे सर्व नगरसेवक यांचे द्वारकानगर क्रिकेट क्लब तर्फे मी धन्यवाद देतो। थँक्यू। आम्ही 2 टीमा या ठिकाणी फायनल साठी आलोय। इथं नगरसेवक चषक दीपक भाऊ धिवर आयोजक यांच्या मार्फत या ठिकाणी अतिशय सुंदर अशा नियोजन या ठिकाणी केलंय, आणि ग्राउंड पण या ठिकाणी ठीकठाक आहे। आणि त्याचप्रमाणे या टुर्नामेंट मध्ये कमीत कमी 12 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता।
तर त्या ठिकाणी आम्ही 12 संघांनी आणि संघाचे टीम मालक कॅप्टन्स सर्व आम्ही या ठिकाणी खेळलो. आम्ही 10 टीमांवरती मात करून आम्ही 2 टीमा या ठिकाणी फायनल पर्यंत पोहोचलोय. कालिका नगरचे आमचे कॅप्टन मुन्नाबाई आणि नांदुरकी या ठिकाणचे कॅप्टन अमोल भाऊ कुदळे यांचे टीम आमचे मित्रच आहे. आम्ही मित्र असून एकामेकाविरुद्ध खेळतोय तरी मजा वाटते. आणि प्लास्टिक बॉलवरती या टीमा म्हणजे खूप कमी झाल्यात. महाराष्ट्रामध्ये आणि शिर्डीमध्ये भरपूर ठिकाणी प्लास्टिक बॉल टुर्नामेंट व्हायच्या, पण आता कुठेतरी कमी झाल्यात. तर आणि मुलांना याच्यामध्ये उन्हाच्या सुट्टीमध्ये प्लास्टिक बॉल हे म्हणजे खेळण्यासाठी अतिशय सुंदर प्लेग्राऊंड आहे. तर मुलांनी जास्तीत जास्त प्लास्टिक बॉल टीमामध्ये आयोजक करावा आणि आम्हाला खेळण्याची संधी द्यावा. आता मी स्वतः ब्रदर आहे, मी सुपर हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. बघतोय आम्ही म्हणजे बघितलंय वयाच्या 13 ते 14 वयाच्या मुलांना डायबिटीज आहे, हायपर टेन्शन आहे, त्यांना टॅबलेट चालू आहेत. तर मी तुमच्या न्यूजच्या चॅनल मार्फत मी एकच संदेश देऊ इच्छितो की मुलांनी मैदानी खेळ कमीत कमी मोबाईलचा वापर कमी करून मैदानी खेळाकडे जास्त लक्ष मुलांनी दिलं पाहिजे. आता जी पिढी जी बघतोय आम्ही सोशल मीडिया याच्यावरती बघतोय आम्ही की मुलं खूपच गेमच्या आहारी जात आहे. मग ते पबजी आहे त्याच्या आहारी जात आहे. बघ मैदानी खेळाकडे जास्त तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे. बाकीचे आहेत पण आताची जी नवी पिढी आहेत त्यांनी खूप मैदानी खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे. आमची तुमच्या चॅनल मार्फत आम्ही मुलांना आव्हान करतो की मैदानी खेळ जास्तीत जास्त खेळावा, ही तर आमची इच्छा आहे. त्यामुळं आरोग्य वगैरे मुलांचे म्हणजे ते जे आजार होत आता नवीन जे मुलांना डायबिटीज, हायपर टेन्शन वगैरे बीपी सारखा त्रास जेणेकरून तो कमी प्रमाणात होईल, हळूहळू कमी होऊन जाईल आणि त्यामुळे स्ट्रॉंगनेस बॉडीला जालवल. या संघाने या ठिकाणी या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक नक्कीच पटकावलंय. अभिनंदन विजयी संघाचं. संघाचे संपूर्ण खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. संतोष कुदळे असतील, सागर कुदळे असतील, श्याम वायकर असेल, अमोल कुदळे असतील, श्रीकांत चौधरी असतील, प्रवीण सर असतील, त्याचप्रमाणे वैभव कुदळे असतील, श्याम वायकर असेल, नगरसेवक चषकाचा मानकरी ठरलेला जय मल्हार नांदुरकी हा संघ मात्र आपल्या ठिकाणी बघायला मिळतोय. मनपूर्वक अभिनंदन विजयी संघाचं. या ठिकाणी 11 शिर्डी उपविजेता ठरलेला संघ, या स्पर्धेचा नगरसेवक चषकाचा उपविजेता संघ कालिका नगर 11 शिर्डी. अभिनंदन या ठिकाणी कालिका नगर 11 शिर्डी संघाचं देखील करेल. अप्रतिम खेळ या ठिकाणी या संघाच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना बघायला मिळाला. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक कौतुक करेल, आभार व्यक्त करेल. अंबादास शेजवळ असतील, भोला असेल, त्या ठिकाणी राहुल शेजवळ असतील. चेंडू हवेत या ठिकाणी 2 धावा निश्चित केलेल्या आहेत. नक्कीच 2 धावा धावफलकावरती वाढल्या जातील. 2 धावेच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसावलाय. 33 बघायला मिळत आहेत. हो या वेळेला मात्र पुन्हा एकदा पंचाचे दोन्ही हात असतील समांतर. चेंडू मित्रांनो वाईट असणार आहे. तीन धावेने पुन्हा एकदा अर्जुन नारायणला दंडित केलं जाईल. त्या ठिकाणी पुढील चेंडू मोठा फटका आडव्या बॅटने साधवलाय आणि चेंडू बघता बघता होईल फरार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. प्रतीक फलंदाजी मात्र बंटीच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. महाअंतिम 16 यावेळेला रंगला जातोय. सलगचा दुसरा षटकार यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावेळेला मात्र धावफलक नक्कीच जलद गतीने पुढे जाऊन सरसावलाय. 24 धावा मात्र धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. हो यावेळेला मात्र चेंडूला समजू शकले नाही आणि यष्टीची फलंदाजी या ठिकाणी वाद असं माध्यमातून नक्कीच वरती सुमिता आहे. यावेळेला मात्र खोलवर डाब्याचा चेंडू खोदून काढलाय आणि चेंडूला पाठवलाय आउट ऑफ दी पार. 6 धावेसाठी चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. हो यावेळेला मात्र डाव्या एसटीच्या बाहेर राहिला चेंडू. यावेळेला
आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि या हॉटेलला मात्र सुमितला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 कालिका नगर 11